जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महत्त्वाची या ठिकाणी महानगरपालिका नागपूर संदर्भात पदभरतीची या ठिकाणी जाहिरात आली आहे। तर त्या जाहिरातीमध्ये बघा एक संधी सध्या तुम्हाला अवेलेबल झाली आहे। तर ही जाहिरात बघा जे काही कार्यालय आहे नागपूर महानगरपालिका, तर त्यांची सध्या पदभरती संदर्भात इथंच आहे। तर ह्याच्यामध्ये बघा नागपूर जे काही महानगरपालिकामध्ये आस्थापनेवर या ठिकाणी गट क संवर्गातील जी पदं आहेत तर ती सरळ सेवेने सध्या भरण्याकरिता इथं जाहिरात सध्या बघा प्रकाशित झालेली आहे। तर एकंदरीत जी जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं बघा 245 पदं एवढी जाहिरातीमध्ये सध्या नमूद आहे। तर इथे पदं बघा, पद जे आहे तर गट क संदर्भात आहे। पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, त्याची इथं बघा वेतन जे आहे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी S14 आहे, म्हणजे 38,600 ते 1,22,800 एवढी तुमची पेमेंट असणार आहे। पद किती देण्यात आले तर इथं 36 पदं आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता असेल विद्युतचे S14 आहे, 38,600 ते 1,22,800 एवढी पेमेंट आहे। 3 पदं आहे त्यासाठी। त्यानंतर इथं बघा नर्स परिचारिका म्हणजे GNM ज्यांचं केलेलं असेल तर इथं नर्ससाठी सध्या बघा मोठी संधी अवेलेबल आहे। तर इथं S13 पेमेंट आहे 35,400 ते 1,22,400, म्हणजे इथं एकूण बघा 52 जे पदं आहे तर ती पदं सध्या देण्यात आली आहे। त्यांना वृक्ष अधिकारी आहे त्याची S13 आहे, बरोबर। तर इथं बघा 35,400 ते 1,12,400 अशी 4 पदं इथं देण्यात आलेले आहे। त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक त्याचं S8 आहे, पेमेंट 25,500 तर 81,100 अशी त्यांची 150 पदं आहे। म्हणजे इथं टोटल जर पदे बघितली तर 245 पदांची इथं आणि मोठी जाहिरात सध्या बघा इथं आलेली आहे। तर जे उमेदवारांचं ह्या संदर्भात बघा क्वालिफिकेशन असेल तर त्यांनी नक्की या ठिकाणी अर्ज करा। तर ही एक महत्त्वाची संधी आहे। तर जी अर्ज प्रक्रिया असेल, अर्ज सादर करण्याचा कालावधी वेळापत्रक बघा, परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी 26/12/2024 ते 15/1/2025, बरोबर। म्हणजे इथं जवळपास तुम्हाला जे कालावधी आहे तर इथं 20 ते 25 दिवसाचा कालावधी आपल्याला इथं देण्यात आला आहे। अर्ज जो आहे 26 तारखेपासून सध्या बघा सुरुवात होणार आहे। तर ऑनलाईन बेसवर सध्या बघा इथं अर्ज असणार आहे। तर संपूर्ण बघा इथं अंतिम जी काही दिनांक असेल तर ती 15/1/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, बरोबर। त्यानंतर जी काही पेमेंट असेल, फी असेल तर ती फी देखील तुम्हाला 15/1/2025 पर्यंत सध्या बघा इथं भरायची आहे। त्यानंतर प्रवेशपत्र वगैरे असेल तर ते ह्या ठिकाणी उपलब्ध होण्याचे दिनांक असेल तर ते संपूर्ण बघा परीक्षा जी असेल तर त्या संदर्भात इथं वेबसाईट देण्यात आली आहे nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सध्या बघा उपलब्ध होईल। अर्ज देखील सध्या लिंक हे या ठिकाणी अवेलेबल होईल। बाकीची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील सध्या बघा आहे, तर ते जाऊन तुम्ही अर्ज हा करू शकता। तर ह्याच्यामध्ये बघा वरील पदे जी आहे तर ती पदे पदनिहाय ऑनलाईन पद्धतीने सध्या तुम्हाला परीक्षा होणार आहे। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, बरोबर। तर ही जी परीक्षा असणार आहे तर ती परीक्षा सध्या होणार आहे। परीक्षेत प्राप्त असलेल्या अर्जांची संख्या विचारात घेता आवश्यक असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवस बघा इथं सत्रामध्ये घेण्यात येईल। अशा सत्रातील परीक्षेत विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असणार आहे। उमेदवारांना त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ परीक्षा असेल तर ती परीक्षापत्रामध्ये नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला बघा अवेलेबल होणार आहे। त्यानंतर वेळापत्रकामध्ये काही बदल जर झाले, सुधारित वेळापत्रक फक्त महानगरपालिकेची जी अधिकृत वेबसाईट आहे तर त्याच्यावरच तुम्हाला तिथं बघा बघायचं आहे। तर संबंधित जी काही संपूर्ण माहिती असेल तर ती नागपूरची महानगरपालिकेची सध्या वेबसाईट आहे NMC नागपूर, तर त्या वेबसाईटवर सध्या बघा अवेलेबल आहे। तर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला काही हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आले, NMCचा हेल्पलाईन नंबर। काही डाऊट असेल तर शंका असेल इथं तुम्ही इथं बघा लावू शकतात। आणि परीक्षा जी आहे तर ती परीक्षा बघा कोण घेणार आहे तर TCS जी आहे कंपनी, तर ती परीक्षा सध्या बघा घेणार आहे। त्या अनुषंगाने इथे नमूद देखील आहे TCSने सध्या इथं परीक्षा कंडक्ट करणार आहे। तर संपूर्ण तुम्हाला जी काही जाहिरात असेल सविस्तर तर ती ह्या वेबसाईटवरती सध्या बघा तुम्हाला मिळणार आहे NMC ह्या ठिकाणी नागपूर.gov.in। तरी देखील बघा जी जाहिरात असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील सध्या इथं अवेलेबल करून देऊ। तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर इथं बघा महत्त्वाची या ठिकाणी संधी आलेली आहे। ज्यांचं या ठिकाणी कनिष्ठ अभियंता असेल, कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य असेल आणि नर्स संदर्भात असेल तर त्यांनी बघा इथं अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची ही संधी अवेलेबल झाली आहे। तर अजून देखील सविस्तर जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। तर अर्ज जो आहे तर तो 26 तारखेपासून सुरुवात होणार, तर नक्की इथं बघा अर्ज करा।
तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.